नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदा जय श्री हरी असं देखील मी म्हणतो, कारण उद्यापासून महाराष्ट्रामध्ये वारीला सुरुवात होतीये. आषाढी एकादशी जी आहे ती 25 जुलैला आहे आणि त्या निमित्ताने उद्या देहू आणि आळंदीतनं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आता पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत. हे सगळं होत असताना राज्यामध्ये आपण बघतोय की सर्वत्र धो धो पाऊस कोसळतोय नाही, अक्षरशः म्हणजे पावसाने थैमान घातलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये तर काय अवस्था आहे ती मुंबईकरांनाच माहिती आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबतंय, मुंबईमध्ये झाडं कोसळतायत, मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये माणसं पडतायत, मरतायत, अशी सगळी मुंबईची स्थिती असताना आपण बाहेर देखील बघतोय, महाराष्ट्राच्या मुंबईच्या बाहेर देखील काय स्थिती आहे. आज कोकणामध्ये प्रचंड वाईट पद्धतीने पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत, पुणे मुंबई महामार्ग ठप्प झालेला आहे, नाशिकमध्ये नदीला पूर आलेला आहे. अशी सगळी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. नाही म्हणायला अजून मराठवाड्यामध्ये फारसा म्हणावा तितका पाऊस पडलेला नाही, पण उद्यापासून वारी सुरू होतीये. पंढरीची वारी ती सुद्धा काय ज्ञानबा तुकाराम याच्या गजरामध्ये ही सगळी वारी सुरू होत असताना या वारीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जे सगळे वारकरी आहेत, वारकरी संप्रदाय जो आहे हा सगळा संप्रदाय सज्ज झालेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक वारकरी हा देहू आणि आळंदीकडे वाटचाल करू लागलेला आहे. पण त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलेलं आहे. कारण आपण बघितलं की इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. म्हणजे देहू आणि आळंदीमधनं जी काही इंद्रायणी नदी वाहते, या इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि त्या पुरामुळे आळंदीकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णतः, म्हणजे त्याचे जे 4 पूल आहेत, छोटे छोटे जे पूल आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचे जे रस्ते ते पूर्णतः बंद झालेले आहेत. काही लोक या टोकाला अडकली आहेत, काही लोक मंदिरामध्ये अडकलेली आहेत. मंदिरामध्ये सुद्धा कमरे इतकं पाणी साचलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे आवाहन करतायत वारकरी संप्रदायाला किंवा वारकऱ्यांना की तुम्ही येताय आळंदी आणि देहूकडे, हे अगदी चांगली गोष्ट आहे, पण सध्याची पावसाची स्थिती बघता तुम्ही देहू आणि आळंदीकडे येऊ नका. तुम्ही जिथे कुठे आहात तिथंच तुम्ही थांबा किंवा तुम्ही पुण्यामध्ये येऊन थांबा. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्या तुकाराम महाराजांची पालखी निघेल, त्याचा मुक्काम पिंपरी चिंचवडमध्ये होईल आणि मग ती पुण्याकडे मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांची पालखी ही पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे आणि पुण्यामध्ये मग 9 तारखेला दोन्ही पालख्या या पुण्यामध्ये येतील, पुण्यामध्ये त्या मुक्कामी असतील. त्यामुळे मग मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की वारकऱ्यांनी पुण्यामध्ये येऊन थांबावं, देहू आणि आळंदीकडे येऊ नये. कारण सध्या पावसाची स्थिती खूप वाईट आहे. त्यातून उद्या नाशिकमध्ये ढगफुटीचे देखील अंदाज वर्तवले जात आहेत आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये म्हणजे वारकऱ्यांनी तर याची काळजी घ्यावीच. कारण वारकरी तुम्हाला माहिती आहे तो बिचारा काहीही नसतं, त्याच्याकडे एक कांबळं असतं, त्याच्यानंतर एक रेनकोट असतो, याच्या पलीकडे तो काही घेत नाही आणि तो पंढरीच्या वारीमध्ये फक्त जयघोष करत, म्हणजे माऊलींचा जयघोष करत तो पंढरीकडे निघालेला असतो. त्यामुळे वारकऱ्यांनी याची जास्त काळजी घेणं ही गरजेचं आहे. इव्हन वारीच्या वाटेवर सरकारकडून अनेक नियोजनं करण्यात आलेली आहेत. वाखरी इथे जो वारकऱ्यांचा पालखी तळ असतो तो त्या तळावर सुद्धा जे काही अतिक्रमणं झालेली आहेत, जी काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत ती सुद्धा पाडायला सरकारने सुरुवात केलेली आहे आणि तो तळ हा पूर्णतः रिकामा केला जातोय. वारकऱ्यांसाठी तिथे त्यांच्या राहुट्या बांधण्यासाठी किंवा वारकऱ्यांना तिथं थांबण्यासाठी पूर्ण 1.5 एकराचा परिसर हा सज्ज केला जातोय. वारीच्या वाटेवर सुद्धा जिथे जिथे पालखीचा तळ असणार आहे त्या त्या ठिकाणी पूर्णतः काळजी घेण्यात आलेली आहे सरकारकडून, असं सरकारकडनं सांगण्यात येत आहे. पण उद्या मात्र कोणीही देहू आणि आळंदीकडे वारकऱ्यांनी येऊ नये, सगळ्यांनी पुण्यामध्ये थांबावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि प्राईम टाईमच्या माध्यमातून मी सुद्धा सांगतो, म्हणजे मी तर नागरिकांनाही आवाहन करीन की सध्याची परिस्थिती आहे 9 ते 10 तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट खूप मोठ्या प्रमाणावर देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा काळजी घ्यावी, वारकऱ्यांनी तर घ्यावीच घ्यावी. निश्चित तुमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे, परंतु तुम्ही जर पुण्यामध्ये थांबलात तर पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन करता येणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलंय की कितीही जरी पाऊस झाला, नदीला पूर जरी आलेला असला तरी या दोन्ही संतांच्या पादुका या आम्ही पुण्यापर्यंत आणूच,
म्हणजे त्यासाठी वाटेल ते प्रयत्न आम्ही करू, हेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे त्याचं पालन केलं तर कोणतीही अघटित घटना ही घडणार नाही. त्यामुळे आता वारी सुरू होते आणि या वारीचा आनंद तुम्हा आम्हाला प्रत्येकाला घ्यायचा आहे. तेव्हा इथंच थांबतो. जय श्री हरी असं म्हणत मी इथेच थांबतोय. पण जे मुख्यमंत्र्यांचं आवाहन आहे त्याचं मात्र पालन निश्चित करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.